ऍक्च्युली मी साईडला उभे राहिले होते, पण तरी देखील कांद्याचा वास माझ्यापर्यंत पोहोचला. हे चिंचुके भाजून टाकायचे. खरंच खूप छान आहे. जरासं तिखट आहे. मैत्रिणींनो, हे प्रदर्शन पाहिल्यानंतर तुमचं शॉपिंगचा मूड होणार आहे. कारण मुंबईमध्ये वाणा ठिकाणी MMRDA मैदान क्रमांक 1 आणि 2 या ठिकाणी अतिशय सुंदर असं भव्य प्रदर्शन आणि विक्री म्हणजे महालक्ष्मी सरस उमेश अभियान आयोजित महाराष्ट्र शासनाने असं हे एक्झिबिशन सुरू आहे. 2 मे पासून ते 12 मे पर्यंत हे एक्झिबिशन सुरू आहे. वेळ असणार आहे सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. अतिशय सुंदर असे या ठिकाणी स्टॉल आलेले आहेत. बरेच महिला वर्ग आहेत, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील आवर्जून या ठिकाणी यायचं आहे, भेट द्यायची आहे. अगदी माफक दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार. ग्रामीण भागातल्या महिला आहेत आणि स्वतः हाताने या ठिकाणी या वस्तू बनवल्या आहेत. त्यामुळे नक्की भेट द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. तुम्हाला व्हिडिओमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. चला व्हिडिओ सुरुवात करूया. हे 152 स्टॉल आहे आणि हा जो स्टॉल आहे तो सांगलीवरून या ठिकाणी आलेला आहे. मी दाखवते तुम्हाला. सांगलीवरून या ताई आलेल्या आहेत आणि यांच्याकडे ना तुम्हाला अगदी प्युअर हळद या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. जसं की सेंद्रिय हळद आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला बी देखील मिळून जाईल हळदीसाठी, म्हणजे हळकुंड म्हणतात त्याला. आणि हे बी वगैरे याला काय बोलतात? आंबे हळदीचं बियाणं आहे आंबे हळदीचं बियाणं. अच्छा, आंबे हळदीचं बियाणं किंवा कंद असते आणि ही आंबे हळद आहे. अच्छा, ही आंबे हळद कशी ओळखायची? आंबे हळद वगैरे आहे. आंबे हळद ही आंबे हळद ही पांढरी असते. अच्छा, आतून पांढरे असते, आतून मध्ये एक त्याचा वास पांढरे वगैरे येतो. त्याच्या सारखं अरे कच्च्या वा, आंब्यासारखा वास येतो. खूप छान वास येतो. हा, आपण कैरी वगैरे असते ना, सेम कच्च्या आंब्यासारखा वास येतो आणि हे आपण स्किन साठी स्पेशली वापरतो. स्किन साठी. हा, कशी मिळेल ती? ही 50 ला पावशेर आहे. 50 ला पावशेर. आणि खराब वगैरे होत नाही ती, कारण पटकन तर संपणार नाहीये ती. नाही, ही फक्त आता 2 ते 3 महिनेच असते हळद. आणि याचं आपण लोणचं बनवलंय. हे लोणचं पण तुम्ही 2 महिनेच आता खायचं. अच्छा, लोणचं देखील. हा, हे आंबे हळदीचं लोणचं आहे. आंबे हळदीचे. अरे वा, मस्त आहे ना. टिश्यू देते तुम्हाला. जरासं. हा. प्युअर आपण कैरीचं खातो ना, तसंच सेम लागते. मस्त आहे. आणि तुम्ही एवढं जरी खाल्ला तरी मला या पद्धतीचे हे सगळे फायदे मिळतील. खरंच खूप छान आहे. जरासं तिखट आहे, म्हणजे आंबटपणा. आता आपण कैरीचं वगैरे खातो ना, सेम तसंच लागते ते. खूप छान आहे. आणि हे तुम्ही फेस पॅक मध्ये वगैरे तुम्ही याचा युज करू शकता. हा समोरचा. हा, तर तो कसा मिळेल आपल्याला? आपल्याला म्हणजे हे किलो ना ठोकी मध्ये घेते आहे ना, ह्या 300 रुपयाला मिळेल. अच्छा, आणि इकडे हे काय समोरचं? हे आहे टेंबू. टेंब्र म्हणतात. टेंब्र. हे म्हणजे शरीराला म्हणजे चांगला पोषण आहे. चिपकू राहते नाही का, त्या टाईप हे आहे. हा, चालेल. ते कसं मिळेल आपल्याला? हे 50 रुपये हे. आणि कशासाठी वापरायचं हे? हे म्हणजे खाण्यासाठीच आहे आपल्याला. खाण्यासाठीच आहे. त्याची चव वगैरे कशी लागते? गोड लागतं. गोड आहे का? हो, अच्छा, गोड लागतं. चालेल. चिंचुके पण हे चिंचुके भाजून टाकायचे. अच्छा, आणि आणि भाजलेले नाहीये? भाजलेले नाही, असे आपण हे करायचे आणि भाजून टाकून खायचे. बघून तोंडाला पाणी सुटलं माझ्या. हो, मस्त मस्त. नक्कीच या ठिकाणी सुद्धा व्हिजिट करा या स्टॉलला. वनधन विकास केंद्र यवतमाळ. नमस्कार, मी पुण्याहून आली आहे, जुन्नरेतून आली आहे. आपल्याकडं वेगवेगळ्या प्रकारच्या आवळ्याच्या व्हरायटी आहेत. त्याचबरोबर एक मनुका आहे, त्याच्यामध्ये काळा मनुका आहे, सीडलेस आहे, खजूर आहे, मधातला आवळा आहे, मसाला आवळा आहे, हे पण मधातला आवळा आहे. हा चाट मसालावाला आहे आणि हा धना पावडरवाला आहे. वेगवेगळ्या व्हरायटीचे आवळे आहेत. रोस्टेड जवस आहे, त्यात साखर आणि गुळ मिक्स दोन्ही प्रकारचे आवळा आहे. आणि आवळ्याची प्राइस आहे फक्त 150 रुपये पाव किलो. आणि काळा मनुका आहे तो आहे 200 रुपये पाव. त्यामध्ये पण 2 प्रकारच्या व्हरायटी आहे. तर नक्कीच तुम्ही 117 नंबरच्या स्टॉलला येऊन व्हिजिट करा. थँक्यू. 185 नंबरचा स्टॉल आहे, धुळेचा स्टॉल आहे या ठिकाणी. आणि इथे तुम्हाला ना पापड मिळणार आहेत. आणि याची जी कंपनी आहे ती राज तुलसी म्हणून आहे. पापड कोणकोणते मिळतात ते बघूयात आपण. कुरडई आहे पाठीमागे. नमस्कार ताई. नमस्कार. आपल्याला पापड कोणकोणते मिळतील? पापड नाचणी पापड आहे, ज्वारी पापड आहे, तांदूळ पापड आहे, मिलेटचा पापड आहे म्हणजे लाल ज्वारीचा, गव्हाची कुडाई आहे, मटा मुंगाच्या वड्या आहे, गव्हाची शेवाई आहे, उपवासाचे पापड आहे. पापड आहे, बघू जरा दाखवा मला. 1 किलो, 150 ला अर्धा किलो. 150 ला अर्धा किलो. अच्छा, हे समोरचं बघू साबुदाणा चकली. ते किती ग्राम आहे? हे 200 ग्राम. 200 ग्राम. कसं मिळेल ते? 80 ला. 80. आणि पापड पण आहेत ना तुमच्याकडे? हो, आहे ना.
साबुदाणा बटाटा पापड त्यांच्याकडे अतिशय सुरेख मिळतो आणि तो कसा मिळतो आपल्याला ते बघूयात. कसा मिळेल तो आपल्याला साबुदाणा पापड? 70 रुपयाला 70 रुपये 200 ग्राम ना? 200 ग्रॅम. अच्छा. क्रमांक 67 इथे ना तुम्हाला सुंदर अशा मिनी बॅग्स पाहायला मिळतील. ग्रोसरी बोलते ते. बघूयात आपण त्यांच्याकडे विचारून घेऊयात. हॅलो हॅलो हॅलो, या ज्या बॅग आहेत ना ह्या कशामध्ये बनल्यात? ये ग्लोसी प्रोडक्ट मध्ये फायबरचा बनवला आहे आणि याच्यामध्ये वॉशेबल पण आहे. मेकअप वॅनिटी बॅग म्हणतात. वगैरे एक दिवसासाठी काय लग्नाला गेले म्हणून पूर्ण सामान याच्यामध्ये टाकून घेईल. कितीला मिळेल ही? ये 700 है. लॉक वाला भी है और विदाउट लॉक वाला भी. स्टॉल नंबर आहे D27 आणि कांदा आहे, त्यानंतर खपली गहू आहेत आणि त्याचप्रमाणे तांदळामध्ये देखील खूप साऱ्या प्रकारचे नाही ऍक्च्युली इंद्रायणी तांदूळ आहे ना फक्त. अच्छा, इंद्रायणी तांदूळ आहे आणि इकडे खपली गहू आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला झिंक युक्त गहू देखील मिळणार आहे. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. तर हा झिंक युक्त जो गहू आहे ना तो आपल्याला कसा मिळेल या ठिकाणी? तो आम्ही 50 रुपये किलोनी लावलेला आहे. आपल्या कंपनी सभासदांना आपण बियाणे देऊन त्यांच्याकडूनच खरेदी करून शेतकऱ्याकडून थेट ग्राहकाला विक्री करत आहे. अच्छा. आणि जसं की आता आपल्याला एका कस्टमरने विचार की झिंकयुक्त गहू म्हणजे काय, तर काय आहे नेमकं झिंकयुक्त? झिंक हे आपल्या पोषणामध्ये खूप महत्वाचा घटक असतो. ते बियाणे सर्टिफाय केलेलं आहे, ते शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचवलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच जे उत्पन्न मिळालं ते आपण थेट ग्राहकांना विक्री करत आहे कंपनी मार्फत. इंद्रायणी तांदूळ ऍक्च्युली मी साईडला उभे राहिले होते पण तरी देखील तांदळाचा वास माझ्यापर्यंत पोहोचला. म्हणजे ते म्हणतात ना रिअल इंद्रायणी तांदूळ असतो त्याचाच तो वास येतो. बरोबर. तर तो कसा मिळेल आपल्याला? तो 60 रुपये किलोने. ऍक्च्युली आम्हाला सकाळपासून जेवढे कस्टमर झाले ते फक्त त्याचा सुगंधानेच इथपर्यंत पोहोचतात. तेच बरोबर. हा अख्खा आहे ना? हा हो, अख्खा आहे. अच्छा. आणि हा कणी आहे. कणी कणी 50 रुपये किलोने देतोय आणि अख्खा आपण 80 रुपये किलोने देतोय. आणि तुमच्याकडे कांदे पण पाहिले मी, कशी थैली ही? कांदे 5 किलोची थैली आपली, जी आम्ही 30 रुपये किलोने विकतोय. 150 रुपयाला 5 किलो कांदे. अच्छा. आणि बरेच स्टॉल या ठिकाणी आलेले आहेत पण आपण काही ठराविक आहेत ते आपण या ठिकाणी मला दाखवतो. सगळं दाखवणं शक्य नाहीये. सोलापूरच्या ठिकाणी स्टॉल आलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यांच्याकडे ना या ठिकाणी डाळी आहेत त्या ठिकाणी, जसं की समोर बघता तुम्ही तूर डाळ आहे, ही चणा डाळ आहे, त्यानंतर ही उडीद डाळ आहे, त्यानंतर ही मूग डाळ ही उडीद डाळ आहे, तूर डाळ ही समोरची उडीद डाळ. हा ते उडीद डाळ दिसते ना, ही मोहरी. अच्छा. त्याच्यात भरपूर प्रकारचे तुम्हाला इथे डाळी मिळतील. इथे हा आपण छोले म्हणतो ऍक्च्युली आपण ह्याला. त्यानंतर हे समोर काय? अच्छा, पिकलेले केळ्यांचे वेफर्स. या ठिकाणी मक्याची कणी सांगितली आहे, नंतर लिंबू आहे, स्वीट कॉर्न मग आहे. अच्छा. इकडे बघू शकता त्यांनी या ठिकाणी बाउल मध्ये वगैरे ठेवलेले तुमच्यासाठी. तर आपल्याला डाळ वगैरे कशी मिळेल इथे? डाळ 160 रुपये किलो. 160 रुपये किलो तूर डाळ. अच्छा. आणि चणा डाळ आहे ती 110 रुपये. अच्छा. आणि ही सालीची 130 रुपये. अच्छा. म्हणजे ही तर पूर्ण फिनिश पॉलिश करून. अच्छा. नाहीये. बर. आणि आपल्याला ही मोहरी कशी मिळेल? अर्धा किलो 100 रुपये. क्रमांक B24 आणि हे आले आहेत मावी. नमस्कार. नमस्कार, माझं नाव सायली गुरु. ओके. मी मावीम तर्फे आलेली आहे. माझ्या बचत गटाचं नाव आहे स्वतेजा मार्ग. आमच्याकडे महिला बचत गटांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये आहे सावंतवाडीची लाकडाची खेळणी आहेत. अच्छा. सावंतवाडीची लाकडाची चित्र आमच्या सगळ्यांच्या ओळखीचे आहेत. चालेल. टॉयज आहेत. हा भोवरा आहे सावंतवाडीचा. अच्छा. हे लहान मुलांसाठी वाजणार कुळकुळ आहे. अरे वा. वेगवेगळ्या प्रकारचे. समोरचं काय हे बॉक्स दिसते तो? हा ज्वेलरी बॉक्स आहे. हा पण सावंतवाडीचा आहे. त्याच्यावरचं कोरीव काम बघा, खूप छान केलेलं हो आहे. ना. मग मला वेगळं वाटलं म्हणजे तुम्हाला विचारते. शिवाय हा आहे. छोटे काय ते समोरचे? ही सिंदूरची डब्बी. वाव. आजी जुन्या काळामध्ये जुन्या आजी काळामध्ये वापरायची. हो मस्त, सेम मस्त. तसेच खूपच छान सिंदूरची आहे. डब्बी. ही पण सिंदूरची सावंतवाडीची. डब्बी. त्याच्यावरचं नक्षीकाम बघा, खूप छान केलेलं कितीला आहे. मिळेल ती? ती आहे 150 ला आहे. 150. आपण आता गाडी वगैरे पाहिली, तर हो घोडा गाडी पण पाहिली, तर ती कितीला मिळेल आपल्याला?
ही आहे 280 ला आहे. 280 ला. अच्छा. आणि हे छोटे छोटे काय आहेत हे सगळे हे खेळणी? सगळे किचन्स आहेत आपल्याकडे, सावंतवाडीचे Kitchens आहेत? प्रसिद्ध किचन्स आहेत. ते कितीला मिळतील? प्रत्येकाची वेगवेगळी आहे. हे 100 रुपयाला आहेत, या 80 रुपयाला आहेत, त्या 60 रुपयाला आहेत. हा आहे मातीचा मॅजिक लॅम्प. लॅम्प आहे तो? हो लॅम्प आहे हा. अरे वा. ह्याला आहे ना इथून खालून तेल ओतायचं हा. आणि पलटी केलं की तेल येत नाही आणि इथून वात लावून तो चालू करायचा दिवा. अरे वा, मस्त आहे हे ना, वेगळं त्याच्यात काहीतरी. मोठं मॅजिक आहे आपल्याकडे. येस येस येस. बॉटल कितीला आहे आपली ही? ही बॉटल आहे आता अर्धा, उन्हाळा आहे ना. ही अर्धा लिटर बॉटल आहे 500 रुपयाची आहे 500 रुपयाची. आणि ही 1 लिटर आहे 300 रुपयाची. अच्छा, 300 रुपयाची. आणि इकडे जरासं हे काय आहे, मला पोट आहे असं वाटतं, पण काय नेमकं ते? हा माठ आहे, भारी माठ आहे, तो. माठ आपला नवीन प्रकारचा माठ आहे, न्यू व्हर्जन आहे त्या माठाचं आपल्याकडे. अच्छा, न्यू व्हर्जन. नक्कीच नक्कीच. मस्त आहे हा, त्याला डिझाईन कॉक वगैरे. पण आहे, त्याला कॉक पण आहे. तो कसला हो. प्लास्टिकचा आहे की कोणता वापरला? प्लास्टिकचा आहे. प्लास्टिकचा आहे. कितीला मिळेल आपल्याला हे? हा 700 ला आहे. 700 ला. आणि इकडे जे आहेत ते तो 650 ला आहे. 650 ला. आणि इकडे पण तुमच्याकडे घंटा आहे, बेल वगैरे मोठी. आणि हो. मागे पण जरासं वेगळं काहीतरी आहे. पिगी बँक ते पिगी बँक आहे, एक घंटा आहे आणि तो चिडियाघर आहे आपल्याकडे. चिडियाघर. अच्छा. फोन नंबरचा हा स्टॉल आहे आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या कोल्हापूर चप्पल्स पाहायला मिळते. त्याचे कलर्स वगैरे पण मी तुम्हाला दाखवते. साईजेस वगैरे तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. इथे बघा समोरचा कलर्स वगैरे पण छान आहे, डिझाईन वगैरे पण मस्त वाटते. ते सर्व चप्पल्स आहेत ते कोल्हापूरकरांचे आहेत. आणि हे समोर हे काका वगैरे बसले तिकडे. किती रुपयाला तुमच्या शॉपची स्टार्टिंग आहे? 500 रुपयापासून लेडीज मध्ये. आणि जेंट्स मध्ये? 700-800 पण. अच्छा, 700-800 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला रेंज मध्ये कोल्हापूर चप्पल खरेदी करता येईल. श्री सतना हरिओम स्वयंसहायता समूह जळगाव. हे रोस्टेड बाजरी मॅडम, हे भाजलेली बाजरी आहे. आता मुलांना आपण कुरकुरे वगैरे खायला देतो ना, हा. ते हे रोस्टेड दिलेलं मॅडम ते चांगलं असतं. हे नास्तिकची हे आहे, बुंदी आहे, म्हणजे भाजून तयार केलेली त्याला भाजलेली पण. आणि हे मिलेट आहे, म्हणजे मिक्स पिठाचं हे आहे, आपलं शेवगा बाजरी पिठाचं तयार केलेलं शेव आहे. आणि बनाना चिप्स आहे पण रोस्टेड आहे. कसे मिळतील आपल्याला हे? हा किती रुपयाला मिळतील हे? आणि 100 रुपयाला एक 100 रुपयाला एक पॅक. इथे पोळपाट मला दिसतोय. हे वन पीस आहे मॅडम. हे वन पीस मध्ये असतं. त्याला आपण म्हणजे लाटणं हलत नाही आणि एकदम म्हणजे वॉशेबल आहे आणि पिढी जात आहे. तुम्ही म्हणजे काही वर्ष वापरू शकता. याच्यामध्ये 2 साईज आहेत. हे 3 साईज आहेत मॅडम. 3 साईज. ही 12 नंबर आहे, ही सॉरी ही 13 नंबर, ही 12 नंबर आणि ही 10 नंबर. लहान साईज. 3 साईज आहे. चालेल. आणि इकडे पेन त्याच्यानंतर हे चॉपर आहे, आपलं मॅचर आहे, लाटणे आहेत, रही आहे. अच्छा, छोटी रवी नाही. अच्छा, कशी मिळणार हे पोळपाट वगैरे? हे पोळपाट मॅडम 700 रुपयाला आहे आणि हे 600 ला आहे आणि ही लहान साईजची आहे ती 500 ला आहे. अच्छा. त्याच्यानंतर 864 आहे. गोंदिया म्हणून या ठिकाणी ज्या साहित्य आलेले आहेत तिकडे खूप वेगळ्या पद्धतीचा होम डेकोर ऍड्रेस मध्ये साखळी वस्तू तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार. कशामध्ये बनवले तुम्ही हे समोरचं हे जे काय आहे सगळं होम हे- डेकोर आयटम्स? ये लकड़ी का वुडन का है, सागौन का? हाँ अच्छा, सागौन का, सागापासून बनवले हे? ये भी सागौन का है, ये सब मछलियों के सागौन का ये है। अच्छा, या ठिकाणी बघू शकता तुम्ही कासव देखील या ठिकाणी बनवलेलं आहे त्यांनी. ये अरे पानी वा, मस्त. हे पण ओपन करायचंय. हाँ अरे वा, कितीला आहे हे? ये 800 रुपये। अच्छा. आणि फिश आहे ती ये किस भी मस्त आहे ना, हाँ मस्त। खूप छान आहे. अरे वा. ऍक्च्युली हे जोपर्यंत आपण ओपन करणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणारच नाही की ओपन वगैरे करता येते ते. ये सिंगल ओके, मस्त आहे. आणि हे समोरचं काय आहे हे? ये मोबाइल स्टैंड। मोबाईल स्टँड. हाँ अच्छा, मोबाइल यहाँ रखते हैं और स्टिकर से होता है। अच्छा. आणि समोरचे ग्लासेस आहेत ना हे? ये वाइन गिलास ओके. बाम्बू का है। बांबू काय? हाँ आणि या बॉटल्स आहेत त्या? हाँ पानी बॉटल। हा, त्या कशामध्ये? ये पानी भर के रखते हैं, रात में सुबह उठ के पीते, बीपी शुगर वालों के लिए बढ़िया है। इसमें ऑक्सीजन भी अच्छे से मिलती है। 851 या स्थळावरती तुम्हाला शेणापासून या ठिकाणी तुम्हाला गणपतीची मूर्ती पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये काही पर्सेंट या ठिकाणी मूर्ती
माती असते याचा यूज करून या ठिकाणी ही मूर्ती अतिशय सुंदर अशी घडवली जाते. त्याचप्रमाणे तुम्हाला या स्थळावरती पूर्ण कावड पुस्तिक आहेत त्या देखील पाहायला मिळतील. अजून काय बघूयात आपण, हे समोरचं काय आहे? हे गौऱ्या आहेत, गौऱ्या, देशी गाईच्या शेणाच्या गौऱ्या. देशी गाईच्या शेणापासून बनवलेलं. हो, कशा मिळतील आपल्याला? या 35 रुपयाला हे पॅकेट आहे, हे 60 रुपयाला ते पॅकेट. 60 रुपयाला. किती असतील साधारण? याच्यात 21 असतात. 21. हो. आणि हा आपला जो गणपती आहे तो कसा मिळेल आपल्याला? हा 501 रुपयाला मिळेल आपल्याला. 501 रुपयाला. अच्छा. क्रमांक A44 वरती तुम्हाला अतिशय सुंदर अशा लग्न सराई विशेष तुम्हाला फर रांगोळी, फर उलन रांगोळी पाहायला मिळतील. आणि याच्यामध्ये भरपूर अशा डिझाईन्स आहेत त्या बघूयात आपण. जसं की उंबरठा पट्टी पण असते ना याच्यामध्ये. हो, उंबरठा पट्टी पण आहे. अच्छा, आता काही डिझाईन्स बघूयात आपण. हे समईचे आसन आहे, छोट्या आणि समई मोठ्या आसन. समया ठेवण्यासाठी. त्यानंतर हे उंबरठा पट्टी आहे. उंबरठा पट्टी याच्यामध्ये भरपूर डिझाईन अवेलेबल आहेत. एक ही डिझाईन पण उंबरठा पट्टीमध्ये अवेलेबल आहे. तोरण आहे. अशा उंबरठा पट्टीमध्ये आहे. त्यानंतर आपण छान अशी स्वस्तिक साठी रांगोळी पण आपण ठेवू शकतो. उंबरठा पट्टीला पण वापरू शकतो आणि देवाऱ्या पुढे पण ठेवू शकतो. त्यानंतर वेलकम रांगोळी आहे. अरे वा, वेलकमचा कलर पण खूप छान आहे, म्हणजे कलर कॉम्बिनेशन छान आहे याचं. कशा मिळतील आपल्याला? स्टार्टिंग रेंज काय तुमच्याकडे? आपल्याजवळ स्टार्टिंग रेंज 50 पासून आहे तर 1000 पर्यंत. अच्छा, इकडे तुम्ही समोर हे छान डेकोरेशन वगैरे केले, अशामध्ये पण तुमच्याकडे रांगोळी वगैरे मिळतात? हो, ह्या सर्व कॉर्नर पीस आहेत. कॉर्नर पीस. ओके. आणि कस्टमाइज वगैरे करून मिळतं? कस्टमाइज ऑर्डर मिळतात तुमच्याकडे करून? हो हो. अच्छा, इकडे हे खूप छान लेडीज मध्ये वगैरे. हा, याच्यामध्ये असं एक जोड येतो, एक ही आहे आणि एक ती सुस्वागत म्हणून एक ते पण आहेत. असे अरे वा. 600 ला जोडी येते. 600 रुपयाला जोडी येते. हा. अच्छा. तुमच्या इथं का ऑनलाईन वगैरे आपल्याला मागवायचं असेल, इकडे एक मिनिट, हे पाठीमागं काय आहे समोर? हे सगळं इकडे वगैरे करून टाकते. ताट महिरप आहे. त्याच्यामध्ये हे असे आहेत ते ताट महिरप आहे. ताटाभोवती वगैरे लावतात ते. आणि हे पण आहे पिकॉकची पण डिझाईन छान आहे, पाठीमागे आहे ती. ताट महिरप आहे. अरे वा, लग्न सराईसाठी खरंच हे घ्यायला म्हणजे घरी घेऊन गेलं पाहिजे. केळवणासाठी पण चालतं, लग्नासाठी पण चालतं.